जगातील एकमेव त्रिशुंड मयुरेश्वर गणपती मंदिराखाली जे तळघरातील तळपतगिरी गोसावी यांचं मंदिर आहे ते फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच सुरू असतं आणि त्यामुळे इथे आज भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसतंय। ही दृश्य सध्या आपण या मंदिर परिसरातली पाहतोय। तळपतगिरी गोसावींचं मंदिर आहे जे आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानंच केवळ दर्शनासाठी खुलं असतं आणि आपणही पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर या गणपतीचं दर्शन घेऊ शकताय। या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण त्रिशुंड गणपती मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि हे वर्षातून एकच दिवस उघडलं जातं असं तळघरातलं जे मंदिर आहे पुण्यातलं ते आपण प्रेक्षकांना आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दाखवणार आहोत। अत्यंत अवघड अशी वाट आणि तळमजल्यात प्रवेश केल्यानंतर जी समाधी आहे त्या समाधीचं आपल्याला दर्शन घडत असतं। खाली आपण बघतोय की पावसाचं जे पाणी आहे ते देखील आहे आणि भाविकांची मोठी गर्दी या सगळ्या भागात आपल्याला दिसते। मोठी रांग बाहेरच्या बाजूला सगळ्या भाविकांची आहे आणि आतही मंदिराच्या या सगळ्या भागात या संपूर्ण मंदिरात गर्भगृहामध्ये ही सगळी भाविकांची गर्दी जमल्याचं आपण बघतोय। या वर्षभरातून एकदाच उघडल्या जाणाऱ्या मंदिरात भाविक देखील मोठ्या संख्येनं येत असतात आणि आतही जितकी गर्दी आहे त्याच्या कैकपट गर्दी ही मंदिराच्या बाहेर आपल्याला भाविकांची बघायला मिळते। वर्षातून एकच दिवस हे जे मंदिर आहे ते या ठिकाणी खुलं असतं आणि म्हणून वर्षभर या ठिकाणी दर्शन घेता येण्यासाठी येत नाही आणि आजचा गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे तो या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांसाठी खुला करण्यात आलेला असतो। त्याच्यासाठी म्हणूनच भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येनं या सगळ्या भागात येताना आपल्याला बघायला मिळतात। आज गुरुपौर्णिमेचा जो महत्त्वाचा दिवस आहे त्याच दिवसाच्या निमित्तानं मोठी गर्दी भाविकांची या सगळ्या परिसरात गर्भगृहात झाल्याचं आपण पाहतो। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। हे मंदिर ज्यांनी बांधलं ते भीमगिरीजी गोसावी, त्यांचे गुरु दलपतगिरी गोसावी, जे खाली त्यांची समाधी आपण आता पाहिली ते तर त्यांचं दर्शन घेण्यासाठी त्यांचे जे शिष्य होते, जे अनुयायी होते ते वर्षातून एकदा गुरुपौर्णिमेला जायचे। तीच प्रथा आपण पुढे पण चालू ठेवलेली आहे। सामान्य भाविकांसाठी म्हणजे आपल्यासारख्या लोकांसाठी आपण वर्षातून फक्त एक दिवस हे तळघर उघडतो। तळघरामधून दर्शन घेऊन लोक एक दिवस फक्त अनुभव घेऊ शकतात। बाकी पूर्ण मंदिर जे ते 12ही महिने चालू असतं। गणपतीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता।